हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशनची जी पहिली एक्सरसाइज आहे ती आपण चालू केली होती. त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कालच्या तासाला आपण पूर्ण केला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो बघूयात. आणि काल जसं मी सांगितलं, क्वेश्चन नंबर 2 हा ट्रिग्नोमेट्रीवर बेस आहे. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते सुरुवातीला यूज होतील आणि मग नंतर त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार सिम्प्लिफाय होतील. त्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे तो घेऊया. सो इंटिग्रेशन आय, क्वेश्चन तोच, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स असाच क्वेश्चन आहे. आणि त्यातली पहिली टर्म आहे इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्स इंटू dx किंवा इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन असं म्हटलेलं आहे. ही जी टर्म आहे ती पहिली टर्म सिम्प्लिफिकेशन साठी आपल्याला काय काय करावं लागतं ते बघायचं. tan स्क्वेअरचं इंटिग्रेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आपल्याकडे, पण आपल्याकडे सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला माहितीये फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्यांची पेअर आहे. आणि फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला कसा आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आणि ह्या टर्मला, टॅनच्या टर्मला सेकच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत न्यायचं. आणि ते करण्यासाठी आपल्याला टॅनची व्हॅल्यू पाहिजे 1 ला शिफ्ट करावं लागेल. याचा अर्थ इथे टॅनच्या टर्मच्या ऐवजी तुम्हाला काय लिहिता येईल, सेक स्क्वेअर, व्हेरिएबल एक्स असल्यामुळे एक्स मायनस 1 इंटू डीएक्स. जे फंडामेंटल आयडेंटिटीचा हा फॉर्म्युला यूज केला आणि आपण ही टर्म या पद्धतीने रिराईट करून घेतली. आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला याचा पण तयार आहे आणि 1चा पण तयार आहे. म्हणून इंटिग्रेशन सेपरेट करूया. पहिल्या टर्म साठी मायनस इंटिग्रेशन सेकंड टर्म, या पद्धतीने इंटिग्रेशन सेपरेट झालं. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू लिहा. या फॉर्म्युल्यानुसार याची व्हॅल्यू आहे टॅन एक्स प्लस सी आणि ती व्हॅल्यू आता लिहायची. सी कॉन्स्टंट जो आहे तो सर्वत्र एकत्रितच आपण लिहिणार आहोत, त्यामुळे एकदाच लिहिणार आहात. सो टॅन एक्स मायनस एक्स प्लस सी हेच आपलं फायनल आन्सर असेल. लक्षात आलं काय केलं आपण, पहिल्यांदा फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज केला आणि नंतर त्याला इंटिग्रेट करून घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स या पद्धतीने. असे सर्व प्रॉब्लेम्स आहेत क्वेश्चन नंबर 2 मधले की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत किंवा वेगवेगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते यूज करून आपल्याला त्याचं पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. एकदा का सिम्प्लिफाय झालं की मग इंटिग्रेशन सेपरेट करायचं. नेक्स्ट टर्म आहे आपली इंटिग्रेशन ऑफ साइन 2x अपॉन cos x. So sin 2x upon cos x into dx. सिम्प्लिफिकेशन बघा काय करावं लागेल. न्यूमरेटरला आहे cos 2x आणि 2x असल्यामुळे 2 थिटाचा जो फॉर्म्युला आहे तो आता इथे युजफुल होईल. आणि 2 थिटाचे जे फॉर्म्युले आहे साइन 2 थिटाचा आपल्याला माहिती आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. व्हेरिएबल एक्स असल्यामुळे इथे टर्म रिराईट होईल 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन दिस टर्म ऍज इट इज इंटू डीएक्स. सो न्यूमरेटरला आपण 2 थिटाचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आणि आता टर्म सिम्प्लिफाय करा. हा जो आहे तो कॉस एक्स ला कॅन्सल होईल. टर्म शिल्लक काय राहिली 2 साइन एक्स. 2 कोइफिशियंट असल्यामुळे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहायचा आणि फक्त इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं आपल्याला, आता साइनचं इंटिग्रेशन घ्यायचं. फॉर्म्युला माहिती आपल्याला, साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स प्लस सेक आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. फक्त रिराईट करून घ्यायचं, हेच आपलं फायनल असेल. सो या केसमध्ये आपण कुठला फॉर्म्युला यूज केला, साइन 2 थिटाचा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. सगळे फॉर्म्युले जमत असतील ना तर मी हे सारखं सारखं सांगण्याची गरज पण नाही, तुम्ही डायरेक्ट ते टर्म्स सॉल्व्ह करू शकतात. पण जर फॉर्म्युले पाठ नसतील ना मग कुणीच काही करू शकत नाही. नेक्स्ट टर्म आहे sin x upon cos square x. sin x upon cos square x into dx. सो या केसमध्ये 2 थिटाचा पण फॉर्म्युला नाही यूज होत.
डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर आहे त्यामुळे फंडामेंटल पण यूज होणार नाही, कारण न्यूमरेटरला सिंगल साइनचा फॉर्म आहे. मग या केसला सॉल्व्ह करण्यासाठी टर्म जे आहे ते आपली फॉर्म्युल्याची व्हॅल्यू आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटिग्रेशन जे येतं तो फॉर्म्युला काय आपला सेक एक्स प्लस सी. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करता येईल का ते बघायचं, आणि तो करता येऊ शकतो कारण इथे साइन अपॉन एक कॉस जर घेतला तर टॅनची टर्म येईल, आणि 1/1 राहिलेला जो कॉस आहे तो जर घेतला तर सेकची टर्म येईल, कारण सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. अशा अर्थाने टर्म घ्यायची आणि टर्म रिराईट करायची, म्हणजे अपॉन जो कॉस स्क्वेअर आहे त्याला मी आता स्प्लिट करणार कॉस एक्स इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डीएक्स. सो या फॉर्म मध्ये ह्या टर्मला कन्व्हर्ट करून घेतला. आता आपला 1/cos म्हणजेच sec x, sin upon cos म्हणजेच tan x इंटू dx. आता तोच फॉर्म्युला यूज होईल आणि डायरेक्ट त्याची व्हॅल्यू येईल आणि फॉर्म्युल्यानुसार जी व्हॅल्यू येईल तेच आपलं फायनल आन्सर असेल. फरक फॉर्म्युल्यांचा आहे, फक्त फॉर्म्युले पार्ट असतील तर टर्म्स लगेच लक्षात येतात आणि त्या पद्धतीने सोल्युशन जे आहे ते सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे हा फरक पडतो. ज्यांचे फॉर्म्युले पक्के असतील त्यांना पटकन लक्षात येईल की हे काय काय आपण सॉल्व्ह करतो म्हणून. cos 2x अपॉन sin स्क्वेअर x इंटू dx. आता या केस मध्ये न्यूमरेटरला जी व्हॅल्यू आहे ती 2x दिसते, cos 2x, आणि cos 2x म्हणजे cos 2 थिटा. cos 2 थिटाचे किती फॉर्म्युले आपल्याकडे? 4 प्रकारचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. मग त्यातला कुठला यूज करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. आपण ती टर्म कशी ऑब्झर्व करतो किंवा कशी लक्षात घेतो याच्यावर. आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये आपल्याला पुढच्या स्टेप्स लक्षात आल्या पाहिजे, याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर काय होईल या पद्धतीने. cos 2 थिटाचे आपले फॉर्म्युला पहिला कुठला आहे? cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आयदर हा यूज करा, पण सिम्प्लिफिकेशन मध्ये काय फरक पडेल ते लक्षात घ्यायचा आणि नंतर यूज करायचा. नेक्स्ट आपला फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. नेक्स्ट फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो टॅनशी रिलेटेड आहे, तो या केसमध्ये तरी उपयोगाचा पडणार नाही कारण इथे साइनची टर्म आहे. मग या केसमध्ये कुठला कुठला फॉर्म्युला युजफुल आहे? आयदर फर्स्ट ऑर थर्ड, हे आपल्या हातात आहे. आता आपल्याला पहिला यूज करायचा की 3 नंबरचा जो आहे तो यूज करायचा. पहिला यूज केला तर इमॅजिन करा पुढची स्टेप काय असेल. अपॉन साइन स्क्वेअर जर केलं तर ही जी टर्म आहे याच्यानुसार ही टर्म होईल कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. मग इंटिग्रेशन कॉट स्क्वेअरचा आहे का आपल्याकडे? तर नाहीये. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला कॉट स्क्वेअरचा इंटिग्रेशनचा नाहीये, म्हणजे परत अजून टर्म आपल्याला फंडामेंटल कडे जावं लागेल, जे स्टेप्स वाढते. मग इमॅजिन करा ह्या टर्म्सची जर आपण कम्पेअर केलं तर 1/, ही जी टर्म आहे ती येईल साइन, आणि मग 1/sin म्हणजे कोसेक. कोसेकचा आपल्या स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तयार, आणि इथे साइनला साइन कॅन्सल होईल दुसऱ्या टर्मसाठी, म्हणजे तो सोपा पडतो. म्हणूनच ह्या टर्मला रिराईट करण्यासाठी आपण हा जो 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा, आणि त्याच्यानुसार न्यूमरेटरची व्हॅल्यू होईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. मी फक्त फॉर्म्युला लिहिला. आता मी त्याला सिम्प्लिफाय करेल. हा जो स्क्वेअर आहे तो प्रत्येकी पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी सेपरेट करून घ्या. साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स. आता सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन मध्ये पहिली टर्म काय होईल? 1/sin म्हणजेच व्हॅल्यू येईल कोसेक स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये, मायनस इथे साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजेच 2 इंटू dx. आता हे सोपं झालं कारण ह्याचं पण इंटिग्रेशन माहिती आपल्याला. ह्या टर्मला कोइफिशियंट आहे 2, त्यामुळे तो बाहेर काढून फक्त 1 साठी इंटिग्रेट आपल्याला करता येऊ शकतो. सो इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. -2 इंटिग्रेशन 1 ऑफ dx, आणि आता व्हॅल्यू त्याची जी आहे ती सबस्टिट्यूट करा. सो कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉट एक्स, -2 इंटू ह्या टर्मचं इंटिग्रेशन आहे एक्स,
प्लस सर्वांना मिळून एकदाच कॉन्स्टंट सी आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो स्टेप लक्षात आली असेल. आपण इथे टू थिटाचा फॉर्म्युला यूज केलाय. 2 ऑप्शन असतील. ही टर्म चालेल, फक्त ह्याला स्टेप्स ज्या आहेत त्या जास्त होतील. पहिले जर आपण फॉर्म्युला यूज केला तर स्टेप्स एवढ्या स्टेप्स नाही लागणार, थोडे जास्त स्टेप्स लागतील, पण आन्सर हेच येईल. आन्सर मध्ये बदल होणार नाही. स्टेप्स थोड्या जास्त जरी लागल्या तरी हेच फायनल आन्सर तुमचं असेल. या पद्धतीने सॉल्व्ह करा किंवा करून बघा, वाटलं पहिला फॉर्म्युला यूज करा इथे आणि मग सिम्प्लिफिकेशन जसं हे केलंय तसं सेपरेट करायचं. परत इथे येईल ती कॉटची टर्म येईल आणि इथे येईल ती साईनला साईन कॅन्सल होऊन 2 चीच टर्म राहील. मग ह्या टर्म सॉरी काहीच टर्म नाही राहणार, फक्त 1च राहील -1. मग ही जी कॉटची टर्म आहे त्याला फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करा. असं सॉल्व्ह करून बघा, जमेल तुम्हाला आणि फायनल आन्सर हेच येईल. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. आता इथे आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x अपॉन, बघा हा फरक आता लक्षात येईल, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. आता तुम्हाला हा फरक लक्षात येईल, कारण या केसमध्ये हा डिनॉमिनेटर जो आहे तो साइन कॉसच्या कॉम्बिनेशनचा आहे. त्यामुळे हाच फॉर्म्युला इथे यूज करून उपयोगाचं होणार नाही. मग फॉर्म्युला इथे कुठला यूज करायचा, तर पहिला यूज करावा लागेल, कारण इथे साइनची पण टर्म आहे आणि कॉसची पण टर्म आहे. हा जो आहे तो सिम्प्लिफाय ऑटोमॅटिक होणार आहे आणि म्हणूनच पहिले टर्म इथे युजफुल होईल. आणि म्हणून पहिल्या टर्मचा यूज करून आपण हा जो इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन आता सिम्प्लिफाय करूया. 2 थिटाचा फॉर्म्युला फक्त टर्म व्हॅल्यू येईल cos square theta sorry x minus sin square x upon sin square x into cos square x into dx. सिम्प्लिफिकेशन करा, डिनॉमिनेटर सेपरेट करूया पहिल्या टर्म साठी, अपॉन sin square x into cos square x into किंवा नंतर इंटिग्रेशन सेपरेट करूया, मायनस इंटिग्रेशन हे सेपरेट करा डिनॉमिनेटर फर्स्ट टर्म सेकंड टर्म साठी. सो cos square x into dx. आता सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन cos square ला cos square आणि इथे sin square ला sin square जो आहे तो कॅन्सल होईल. जस्ट पहिली टर्म व्हॅल्यू असेल 1 अपॉन sin square x, दुसरी टर्म व्हॅल्यू असेल 1 अपॉन cos square x आणि 1 अपॉन cos 1 अपॉन sin आपल्याला माहिती आहे फॉर्म्युलेनुसार व्हॅल्यू येते sec square x minus cosec square x minus sec square x into dx. आता प्रत्येक टर्मचा फॉर्म्युला माहिती आपल्याला आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू सुद्धा लिहिता येईल. सो इंटिग्रेशन cosec square x सेपरेट करा, मायनस इंटिग्रेशन sec square x सेपरेट केलं. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू येईल इथे इंटिग्रेशनची मायनस cot x मायनस tan x प्लस सी, मायनस साइन इथला ओरिजिनल फॉर्म्युल्याचा tan x हाच फॉर्म्युला आहे आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो मगाशीचं एक्झाम्पल आणि बेसिकली ह्या एक्झाम्पल मध्ये फरक लक्षात आला असेल. मगाशी आपल्याकडे एकच टर्म होती डिनॉमिनेटरला, इथे 2 टर्म आहे आणि म्हणूनच फॉर्म्युला ह्या दोन्ही टर्मचा यूज केला. जर इथे फक्त कॉस्टची टर्म असती तर परत एकदा हाच फॉर्म्युला आपण फक्त कॉस्टशी रिलेटेड जो आहे तो यूज करायचा. तो टेक्निक कळली पाहिजे, फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे, तर ही टेक्निक लक्षात येते आणि परत काय करायचंय, पुढची स्टेप काय असेल आणि परत काय आपल्याला करता येऊ शकतं ह्याचं थोडंसं पुढचा विचार करायचा आणि नंतर कॅल्क्युलेशन करायला घ्यायचं. अदरवाईज कच्चं कॅल्क्युलेशन करायचं आणि नंतर बघायचं आपल्या कसं. ट्रिग्नोमेट्री मध्ये ही एक खासियत आहे खरं तर ट्रिग्नोमेट्रीची, त्याला मल्टिपल वेनी सॉल्व्ह करता येतं. असं काही नाही की एकाच पद्धतीने हे सॉल्व्ह केलं जाईल. तुम्हाला वेगळं वाटत असेल तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. आन्सर मात्र हेच यायला पाहिजे, आन्सर कुठेच जात नाही, तेच येतं जे यायला पाहिजे. आणि तुमचे विचार जसे डेव्हलप होतील किंवा तुम्हाला जसं अभ्यास तुम्ही कराल, जसं तुम्हाला वाटेल की हे असंही सॉल्व्ह करता येऊ शकेल तर नक्की करा. तेही करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मल्टिपल डायमेन्शननी विचार करता आला पाहिजे आणि हेच खरं ट्रिग्नोमेट्रीचं वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. पुढचा जो प्रॉब्लेम आहे
6 नंबरचा 7 नंबरचा, त्याला मेथड एकच करायची आहे, फक्त व्हॅल्यू मात्र बदलणार आहे. त्यामुळे एकच सॉल्व्ह करून देते, उरलेलं तुम्ही करा. sin x अपॉन 1 प्लस sin x. टर्म आहे sin x अपॉन 1 प्लस sin x इंटू dx. ह्या टर्मसाठी सिम्प्लिफाय करण्यासाठी आणि पुढचा पण 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो टॅन आणि सेकच्या कॉम्बिनेशनचा आहे. त्याही टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी प्रोसेस ऑफ रॅशनलायझेशन करून घ्यायचं. कारण इथे डिनॉमिनेटर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा डिनॉमिनेटरचा आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला किंवा काहीच करता येत नाही. म्हणून या केससाठी सिम्प्लिफाय होण्यासाठी त्याला नेहमी रॅशनलाइज करून घ्यायचं आणि डिनॉमिनेटरच्या टर्मनी रॅशनलाइज करायचं. सो रॅशनलायझेशनची प्रोसेस करण्यासाठी पहिल्यांदा टर्म आहे तशीच लिहून काढायची. रॅशनलायझेशन म्हणजे ह्याच्या कॉन्जुगेटने आपण टर्म मल्टिप्लाय करतो. सो 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आपण हे 11वी मध्ये केलेलं आहे. सो सिम्प्लिफिकेशन करा. न्यूमरेटरला न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय केला तर 1 इंटू साइन, सॉरी आपण असंच लिहूया, साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स आपण डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा. सेम टर्म आहे, अपोजिट फॉर्म आहे, फक्त एक पॉझिटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. 1 चा स्क्वेअर 1 मायनस इथे टर्म येईल साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता परत एकदा ही जी टर्म आहे ती आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. मल्टिप्लिकेशनची पहिली व्हॅल्यू येईल साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि डिनॉमिनेटरला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायचा. फंडामेंटल आयडेंटिटी नुसार ही टर्म होईल कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता याचा डिनॉमिनेटर जो आहे तो सिम्प्लिफाय झालाय आणि तो सिंगल टर्मच्या फॉर्म मध्ये आलाय. हा डिनॉमिनेटरला पहिल्या टर्मसाठी वेगळा करायचा आणि दुसऱ्या टर्मसाठी वेगळा करायचा. साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता मगाशीच्या दोन्ही टर्म जर आठवल्या, इथे साइन अपॉन कॉस स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये म्हणजे टॅन स्क्वेअर येईल. इथे टर्म टॅन स्क्वेअर आहे. आपण जे पहिलं एक्झाम्पल ह्या लेक्चरचं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं ते टॅन स्क्वेअर एक्स होतं. ते आता इथून पुढे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. इथे जे दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं ते कसं होतं, साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स होतं. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं, साइन अपॉन कॉस एक वेगळा करायचा आणि 1 अपॉन कॉस जो आहे तो वेगळा करायचा. म्हणजे सेकच्या फॉर्म मध्ये आणि टॅनच्या फॉर्म मध्ये ती टर्म कन्वर्ट झाली पाहिजे. सो इथे आपण सिम्प्लिफाय करूया. कॉस एक्स वेगळा, साइन एक्स अपॉन कॉस एक्स सेपरेट केला, मायनस ही टर्म डायरेक्ट आपण टॅन स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये लिहूया इंटू डीएक्स. आणि आता आपल्याला ही टर्म पण चेंज करता येईल. टर्म चेंज करा. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी. त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत आपण टॅन स्क्वेअर एक्स. सॉरी, टॅनचा आता फॉर्म्युला यूज करूया म्हणजे एक स्टेप अजून आपली वाचेल. फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म घेऊया इथे आणि त्याच्यानुसार टर्म लिहिता येईल आपल्याला. ब्रॅकेटमध्ये टाका कंपल्सरी, कारण 2 टर्म आहे. अदरवाईज साइन चेंज करून घ्या इंटू डीएक्स. आता मी बॉक्स ब्रॅकेट घाले. सो टर्म जी आहे ती इथे सिम्प्लिफाय करा, मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर पहिली टर्म होईल मायनस सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 इंटू डीएक्स. आता प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन माहिती आपल्याला. पहिला टर्म, दुसरा टर्म, तिसरा टर्म वेगळं करा किंवा व्हॅल्यू जी आहे ती आता सवय जर झाली असेल तरच हे करायचं की डायरेक्ट इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युलानुसार टर्म्स आहेत त्या लिहू शकतात. म्हणजे इथे पहिली सेकची व्हॅल्यू
इथे टॅनची व्हॅल्यू आणि इथे एक्सची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. सवय झाली ना इंटिग्रेशन सेपरेट करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट त्याला इंटिग्रेशनचं जे आन्सर आहे ते लिहून घ्या. या तासापुरती मी हे सेपरेट करून दाखवते अजून. नंतरच्या मात्र तासांना आपण जेव्हा सॉल्व्ह करू, कारण आता प्रॉब्लेम्स मोठे मोठे होत जातील, त्या केसमध्ये काय करायचं मग डायरेक्ट इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे पहिल्या टर्मची, दुसऱ्या टर्मची, तिसऱ्या टर्मची डायरेक्ट इंडिकेट करायची. पहिली व्हॅल्यू येईल सेक एक्स, दुसरी व्हॅल्यू येईल टॅन एक्स आणि तिसरी व्हॅल्यू येईल एक्स प्लस सी आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. ही स्टेप नाही केली तरी चालते, ही डायरेक्ट लिहिली तरीही चालू शकेल. पुढच्या तासापासून आपण शक्यतो जेव्हा एखादा प्रॉब्लेम मोठा असेल त्या केसमध्ये हे डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, उरलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतील तुम्हाला. रूट मध्ये एक टर्म आहे, ती पण सॉल्व्ह करण्यासाठी फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करायची. एक ते एक्झाम्पल रूटचं सॉल्व्ह करून देते मी तुम्हाला. टर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x. आता या केसमध्ये 1 पण आहे, इथे 2 ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे 1 साठी फंडामेंटल आयडेंटिटी आणि हा जो 2 थीटाचा फॉर्म्युला आहे तो इथे यूज करायचा साइन 2 थीटाचा, ज्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन जे रूट मधली टर्म आहे ती आपल्याला करता येईल आणि व्हॅल्यू याची लिहिता येईल साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. फंडामेंटल आयडेंटिटी टर्म येते 1 आणि हाच 1 आपण रिप्लेस केला साइन कॉसच्या फॉर्म मध्ये. इथे 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करा, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स आणि हा सगळ्यांना मिळून इंटू डीएक्स चा फॉर्म आहे. आता ही जर टर्म नीट ऑब्झर्व केली तर लक्षात येईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या टर्मच्या जर फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला काय लिहिता येतं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येतं. 2 टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणि एक टर्म 2 टर्मच्या मल्टिप्लिकेशनच्या टाइम मध्ये आहे पण 2 टाइमच्या फॉर्म मध्ये असेल. असं जर असेल तर आपल्याला ही टर्म लिहिता येते. याचा अर्थ आपण साइन कॉस ब्रॅकेट स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये ही टर्म लिहून काढूयात. सो टर्म येईल साइन स्क्वेअर एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डीएक्स. याच्यामुळे काय झालं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ही जी टर्म आहे ती एकमेकांना कॅन्सल होईल. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, वी गेट साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डीएक्स. आता इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो आपण पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी. सो साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स, कॉसचं इंटिग्रेशन आहे प्लस साइन एक्स प्लस सी आणि हेच आपलं फायनल जे आन्सर आहे ते या पद्धतीने आपल्याला मिळालं. जे ही स्टेप मी केली नाही, डायरेक्ट इथे लिहिले. इंटिग्रेशन सेपरेट जे आहे ते न करता इंटिग्रेशनची पहिल्या टर्मची व्हॅल्यू दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू लिहिली कॉन्स्टंट प्लस सी च्या. असंच पुढचं पण एक्झाम्पल आहे, तेही सॉल्व्ह करा. फक्त इथे कॉसची टर्म आहे कॉस 2x, मायनस साइन आहे, मायनस साइन असल्यामुळे इथे टर्म काय येईल मायनस, पण ही टर्म अगोदर लिहायची ही टर्म नंतर लिहायची. नेहमी कॉसची टर्म अगोदर लिहायची साइनची टर्म नंतर लिहायची. काही फरक पडत नाही जास्त, पण लॉजिक आहे थोडंसं की कॉस नेहमी अगोदर ठेवायचा आणि साइन, कारण मग आन्सर येताना साइन कॉस्ट ऑफ कॉम्बिनेशनच्या फॉर्म मध्ये ते बरं दिसतं म्हणून. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 3 मधले जे एक्झाम्पल आहेत ते मात्र थोडेसे वेगळे आहेत, त्याला टेक्निक वेगळी लागते. अल्जेब्राइक फॉर्म मधला आहे, टेक्निकली व्यवस्थित सॉल्व्ह करायला लागतील, ते आपण पुढच्या तासाला बघूयात.